श्री स्वामी समर्थ मंडळी. तर 2 दिवस घरातलं आवरलं, साफसफाई केली. फक्त किचनचीच केली मी. तर त्याच्यानंतर इकडे मशीनचं 2 दिवस बंद असल्यामुळे ब्लाऊज खूप जमा झाले होते. तर तेच मी चेक करत होते. सगळे आणून मी इथं ठेवलेले होते आणि कस्टमरचे बी 4-5 ब्लाऊज एका दिवसात आलेले होते. परत घागरा आलेला होता. तर त्याच्यासाठी ते चेक करत होते मी दोरे वगैरे आणि सगळ्या मशीनवरचा पसारा आता आधी आवरून घेते. तर ही साडी मी दाखवलीच होती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर ही घागऱ्यासाठी आलेली साडी आहे, परीची मैत्रिणीचीच आहे. तर याचा घागरा शिवायचा आहे नवरात्रीसाठी. तर ती पण मी आता घडी करून ठेवून देते, कारण की त्याला अस्तर वगैरे आणायचं होतं मला. तर मग मी एकदमच सगळे अस्तर वगैरे घेऊन येत असते, जेवढे ब्लाऊज आले तेवढे, कारण की गावात जाणं परत होत नाही आणि कोणी आणून पण देत नाही. तर त्याच्यासाठी मग मी आधी बघून घेत होती. तर हे त्या साडीवरचं ब्लाऊज होतं. तर आता कसं ॲडजस्ट करायचं ते मी नंतर बघीन, कारण की मला आधी ब्लाऊज द्यायचे आहेत नवरात्रीचे. तर हे हिरव्या कलरचं ब्लाऊज जे आहे ना, ते सेम 3 किंवा 4 ब्लाऊज आलेले आहेत माझ्याकडे शिवायला आणि साड्या पण सेम आहेत, रेड कलरच्या आणि बांधणीच्याच आहेत. तर हे सगळे त्यांना नवरात्रीसाठीच लागणार आहे. तर त्याच्यानंतर हा एक गाऊन होता, जे की त्याला फिटिंग करायची होती आणि काही खाली वाढायचं पण होतं वाटतं त्यांना कट करून. तर तेच मी बघून घेत होती, तर कसं आहे तर मला पण आवडला, छान होता गाऊन. आणि बाजूला नॉट पण होते मागे बांधायचे आणि स्लीव्स पण खूप छान होत्या त्याच्या आणि कपडा एकदम सॉफ्ट होता. तर ते मी बघून घेतलं आणि त्यांनी मेजरमेंटसाठी एक त्यांचा जुना गाऊन पण दिलेला आहे. तर त्याच्यानंतर मी आता परीच्या घागऱ्यावरही ब्लाऊज पीस आणलेलं आहे शिवायला. तर तिला सिवलेस ब्लाऊज पाहिजे, त्याच्यासाठी मग मी कापड एकदम कमी आणला, पण खूप महाग कापड आहे. तर 150 रुपयाला अर्धा मीटर आणलेला आहे मी, म्हणजे 300 रुपये मीटर कपडा होता तो. तर तिला कमी लागेल म्हणून मग मी कमी आणलेला होता. तर इथं मी एक हिरवं ब्लाऊज कट करून ठेवलेलं आहे. तर त्याच्यानंतर हे एक कट करायचे आहे मला आणि अजून 2 आहेत, ते एक कट करायचे आहेत. तर आता आज बघेन मी किती शिवले जातात तर. तर याच्यात पण 4 ब्लाऊज आलेले आहेत शिवायला, जे की कालच आले. तर तेच बघून घेत होते मी. तर हे बघू शकता तुम्ही, इथं पण एक हिरवं ब्लाऊज आहे, कारण की बाजूच्याच कॉलनीमध्ये बायांनी सगळ्यांनी सेम साड्या घेतल्यात रेड कलरच्या आणि बांधणीच्या, आणि त्याला अशा प्रकारे हिरव्या कलरचं ब्लाऊज पीस आलेलं आहे. तर ते चेक करून घेत होते मी आणि सगळ्या ब्लाऊज पीसांचे आता मला अस्तर पण आणायचे होते. तर मी आधी अस्तर, दोरे वगैरे सगळं चेक करून घेते की कोणतं आणायचे येतं. तर याला लेस खूप छान होती आणि साडीचा कलर पण छान होता. तर आता इथं मी सगळे घड्या काढून घेते आणि बाजूला ठेवून देते, कारण की आज जे शिवायचे आहे ते मी आता मशीनवर काढून ठेवलेलं आहे. तर इकडच्या दुसऱ्या मशीनवर पण बघू शकता तुम्ही किती पसारा झालेला आहे. तर आता मी हे सगळं घड्या घालून ठेवून देते. तर हा माझाच कुर्ता आहे, जे की त्याला फिटिंग करायची आहे. तर त्याची पण मी आता नंतर करणार आहे, कारण की आता मला सध्या काही लागणार नाही त्याच्यामुळे. तर इथं मी काही ब्लाऊज पण कट करून ठेवलेले होते. परत काही शिवलेले ब्लाऊज होते, त्यांना हुक करायला द्यायचे होते. तर हुक मी बाहेरच करते, म्हणजे बाजूच्याच ताईकडून करून आणते, कारण की मला तेवढा वेळ राहत नाही त्याच्यासाठी मग, आणि बाहेर देऊन देते मी करायला. तर आता इथं हे बाकीचे ब्लाऊज पीस वगैरे सगळ्यांच्या घड्या काढून मी ठेवून देते आणि इकडच्या साईडला रॅकमध्ये मी अस्तर वगैरे ठेवत असते. काही लेस ही उरलेली होती परीच्या घागऱ्याला लावलेली, तर ती पण मी बॉक्समध्ये लेस ठेवते. तर हे एक येलो कलरचं कापड मी परीचाच एक काहीतरी ड्रेस शिवलेला होता त्याच्यातलं उरलेलं होतं. तर मग असे कपडे राहिले की एखादी वेळेस काही कापड कमी राहिलं तर तेव्हा यूज होऊन जातात, त्याच्यासाठी मग मी ठेवून देते. की ब्लाऊज पीसचे तुकडे, अस्तरचे तुकडे हे पण मी जमा करून ठेवते. तर बाजूचे जी पोतडी येते रॅकमध्ये, त्याच्यात मी ठेवत असते जुने कपडे, कट केलेले ते उरलेले किंवा चांगले कॉटनचे कपडे. तर मग एखादी वेळेस अस्तर कमी राहिलं किंवा ब्लाऊज पीस सेम राहिलं तर मग ते आपल्याला यूज करता येतं. आणि बाकीचे बारीक जे ते मी फेकून देत असते, पण थोडे मोठे राहिले की मग ते आपल्याला काहीतरी करता येतं, म्हणून मग मी ठेवून देते. तर इथं बघू शकता तुम्ही, ही एक मी देवीसाठी साडी शिवलेली होती, जी की मी माझ्यासाठी शिवलेली होती देवीसाठी. हे कपडा मी आणला होता बाहेरून. तर 150 रुपये मीटर काहीतरी कपडा होता तो, आणि मी ही एक दुसरी पण शिवलेली आहे, छान आलेली होती ही पण. तर ही मी गुढीसाठी काहीतरी साडी शिवली होती, त्याच्यातलाच कपडा उरलेला होता. तर त्यांना एक ओढणी पण करायची, ती पण राहिलेली आहे. तर इथं ही ब्लाऊज पीस हे माझंच आहे,
जे की मी मिशोवरून साडी मागवलेली होती त्याच्यावरचं आहे, तर पुढे मी तुम्हाला दाखवेनच. आणि हे एक समईचं आसन केलेलं आहे मी खाली छोटंसं. तर ते पण मी आता शिवलेलं सगळं एका बाजूला ठेवून देईल. तर त्याच्यानंतर हा एवढा 1 मीटरमध्ये खण कपडा उरलेला होता. तो आता बघेल मी त्याचं काहीतरी करेल, तर तुम्हाला नक्की दाखवेन. तर असे काहीतरी कपडे उरले ना तर कामातच येतात. काही खराब काही होत नाही ते आणि वाया पण जात नाही. तर ही बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी साडी मी मागवलेली मिशोवरून आणि मला याचा कलर खूप आवडला आणि बॉर्डर जी आहे ती पण एकदम छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. तर आणि साडी पण खूप मोठी आहे आणि कमी नाही होणार व पदर पण छान होता त्याचा. तर याचे काठ मला खूप आवडले. तर एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नेसून दाखवेल तुम्हाला. कशी दिसते ती मला पण सांगा कमेंट करून. आणि ही साडीची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर मी देईल. तर नक्की ऑर्डर करू आणि 400च्याच आत काहीतरी आहे, काही महाग पण नाही जास्त आणि सणांसाठी छान आहे. तर बघू शकता तुम्ही काठ किती छान आहेत त्याचे आणि मस्त होती आणि हे ब्लाऊज पीस शिवल्यावर आणि घातल्यावर खूप छान दिसेल ही साडी. तर तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर हे एक मी मशीनसाठी मागवलेलं होतं लाईट तर अशा प्रकारे मशीनला जॉईन करून द्यायचं आहे. त्याला लवचिमक आहे वाटतं आणि ते असं टच केलं की मशीनला जॉईन होऊन जातं आणि आपल्याला अशा प्रकारे काढता पण येतं. तर रात्रीसाठी खूप छान आहे. तर माझ्या मशीनला लाईट नव्हता म्हणून मग मी मागवला. तर हा पण मी मिशोवरूनच मागवलेला आहे. तर याची पण लिंक मी देईल आणि खाली अशा प्रकारे आपल्याला चालू किंवा बंद पण करता येतं. खाली मोटरच्या ठिकाणी पण एक दिलेलं आहे त्यांनी, तिथंच मी जॉईन केलेलं आहे. तर याच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.